गुड इव्हिनिंग ऑल. तर आज ऑफिसमधून आल्यानंतर चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि त्याच्यानंतर डिनरला काहीतरी स्पेशल असं बनवावं म्हणून आम्ही सँडविच बनवायला घेतलं. इथे कांदा, टोमॅटो, काकडी वगैरे असे काप करून ठेवले. ब्रेडचे 2-2 तुकडे घेऊन त्याच्यावरती मेयोनीज सॉस आणि शेजवान चटणी लावून त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, काकडी असं आणि परत चीज लावून ना असं स्टफिंग करून घेतलं. स्टफिंग तयार झाल्यानंतर आम्ही ते तव्यामध्ये तूप लावून फ्राय केले. तूप लावून फ्राय केल्यानंतर किती मस्त क्रिस्पीपणा आला होता ना, मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. खूप छान टेस्टी झाले होते. सँडविच घरी बनवून खाण्यात खूप मजा येते आणि पोटसुद्धा खूप भरतं. डिनरला असं काहीतरी मस्त बनवलं ना की खूप छान वाटतं. तेही खाऊन झाल्यानंतर पोट नाही भरलं म्हणून आम्ही परत एकदा सँडविच बनवलं आणि परत एकदा खाल्लं. सँडविच वगैरे खाऊन झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं उद्या आहे संकष्टी, तर साबुदाणा भिजत ठेवावं म्हणून ते लवकर साबुदाणा भिजत ठेवला, कारण लास्ट टाइम ना मी संकष्टीला विसरून गेले होते. त्यानंतर मस्त असं सगळं आवरलं आणि झोपी गेले. चला बाय, भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.